आवरा लवकर. अरे वा मोरेश्वर, तुम्ही तर सरप्राईज दिलात. सकाळ सकाळ कामावर रुजू. चला, बघितलंस का मोरेश्वर राव सकाळ सकाळ कामाला. नवीन सुनेचा पायगुण बघ. अनिकेतने आज सकाळीच बोलवून घेतलं. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. म्हणलं साकेतदाचं लग्न मार्गी लागलंय, आता आपलं काम पण मार्गी लावूया, नाही का? बरोबर. पी पी तू प्रोटीन पी. स्वतःच्या पायावर लवकरच धोंडा मारायचा. बाय द वे मुरुग का तो शाळेचा आराखडा दाखवला का बाईजीला? अरे प्रतीक, ते फाईल दाखव फक्त. हे लवकर लवकर लवकर. मोरेश्वर राव इतकी तत्परता? काही गडबड नाही ना? अहो नाही बाई, तसं काही नाही. हवं तर तुम्ही प्रतीकला विचारा. आता काम अगदी प्रामाणिक आणि नीट सुरू आहे. गुड. आणि प्रतीकला सुद्धा या संधीचं सोनं करायचंय. मोरू भाऊजी, हे जर यशस्वी झालं ना तर बेबी ताई खुश होतील तुमच्यावर. हो. त्यांना अभिमान वाटेल तुमचा. हो. आता एकदा अनिकेतने ग्रीन सिग्नल दिला की काम जोरात सुरू. येस येस, आता शाळेचं काम लवकरात लवकर सुरू व्हायलाच हवं. हो. अनिकेत, हे क्लासरूमचं डिझाईन असं काय केलंय? ही शाळा अनिकेत आणि राजगुरूंना खोल खड्ड्यात घेऊन जाणार हे नक्की. सगळ्यांसाठी काही ना काही आणलंय. बघूयात आता त्यांना आवडतंय का. आवडणार ग. तू इतकं प्रेमाने आणलंयस ना सगळ्यांसाठी, मग नक्की आवडणार. तिरंग्याने शांभवीला दादूची बायको म्हणून निवडलंय. आली होती आणखी कोणीतरी एक मुलगी अगं दादूसाठी, आणि अगं आमच्या बाई आजीने तिचा पत्ताच कट करून टाकला. साकेत बघतोस काय? सगळीकडनं मंगळसूत्र घे आणि शांभवीच्या गळ्यात घाल. बाई थांबा. सगळी नाटक आहेत नाटक. शांभवी, तुझी नाटकं कळतायत मला. आधीच्या छवीमुळे मम्मा माझ्याशी वाईट वागतेय आणि जोडीला आता ही आलीये. अजून माझी किती किंमत कमी होणार आहे या घरात. पण मी असं होऊ देणार नाही. ही खारी मांजर पहिल्याच दिवशी मारणार आहे. काय ग? लग्नात मिळालेले गिफ्ट्स माहेरी पाठवतेस? पाठव पाठव. ते एवढे महागडे गिफ्ट्स कधी पाहिले नसशील ना आयुष्यात. साहजिक आहे. अरे राजगुरूंना आहेर आलाय, साधी सुधी गोष्ट आहे का? काय छवी, पॅक करायला मदत करतेस का? बेबी आत्या, ही सगळी गिफ्ट्स शांभवीने आपल्या घरातल्या सगळ्यांसाठी आणली आहेत. बेबी आत्या, तुमच्यासाठी पण गिफ्ट आणलंय. हे घ्या. तू मला गिफ्ट आणलंयस? हो, बघा ना, तुम्हाला आवडतंय का? घ्या ना.
उघडून बघा ना. आवडली बेबी आत्या साडी? एकदम हलकी आणि डिसेंट आहे ना. ही साडी मला काय करू मी या साडीचं? अगे ह्याच्यापेक्षा पाय पुसणं सुद्धा मी वरच्या दर्जाचं वापरते ग. तुला मी डाऊन मार्केट वाटली का? काय रंग आहे, डिझाईन पण काय आहे हे. अगं राजगुरूंच्या घरचे नोकर सुद्धा चांगले कपडे वापरतात. काय ग छवी, छान कपडे आहेत तुझे, अगदी टिपटॉप. बघितलंस का? असं काय करताय बेबी आत्या? शांभवीने किती प्रेमाने आणले तुमच्यासाठी गिफ्ट. मग हे प्रेमाने आणलेलं घाणेरडं फडकं मी गुंडाळून या घरात वावरू का? मी राजगुरू आहे. असल्या साड्या आम्ही गरिबांना दान करतो. माझं स्टेटस आहे ना, तुला कळणारच नाही. पण अशी एक व्यक्ती आहे की तिला तू ही साडी गिफ्ट करू शकते. चल माझ्यासोबत, चल. ये ग, ये ना, ये. हॅलो पाटील, हा पुढच्या आठवड्यात ऑफिसला येऊन चेक घेऊन जा ना. ते काय आपल्या आश्रय संस्थेला डोनेशन द्यायचंय ना, त्याचा चेक येतो. हा आणि हा कारखानिसांना फोन करा, त्यांना सांगा ते नवीन शाळेचं कोटेशन कधी पाठवणार आहात, मला चेक करायचंय ना. हा तेवढं सांगा. हा हो ठीक आहे. गरम आहे. थँक्यू. साकेत, साकेत. ये ये ग, ये ये ना. साकेत बघ. बिब्यात्या, काय झालं, काय का ओरडतीयस? अरे तुझ्या बायकोने तुझ्या लाडक्या माईला हे बघ काय आणलंय. हेच ना ग. साडी. बिब्यात्या, काय पद्धत आहे? हे माझ्यासाठी आणलंय. ही दळबद्री साडी माझ्यासाठी आणलीये. त्या असल्या साड्या या घरात ही वत्सलाच नेसत असते. बघितलं, फुकट ते पौष्टिक. बेबी आत्या, ए ओरडू नकोस. बघितलं का तुझ्या माईने साडी कशी उचलली लगेच. खाली पडली होती म्हणून उचलली. गप्पा बस ग. ती साडी बाजूला ठेव आधी. बाजूला ठेव. आणि काय गे शांभवी, राजगुरू घराण्याची सून आहेस ना तू. मग त्या पद्धतीचे गिफ्ट आण ना. हे असले मिडल क्लास गिफ्ट नकोय. शिकून घे ना जरा तरी. बेबी आत्या, गिफ्ट आहे ते गिफ्ट. गिफ्ट ना माणूस एकमेकांना प्रेमाने देतो.
त्याला अशी नावं ठेवायची नसतात. अरे आता आलीये ना तुझी बायको या घरात, मग लगेच बायकोच्या तोंडाने बोलतोयस? बेबी ताई तुम्ही जरा शांत व्हा. तुम्हाला साडी आवडली नसेल तर शांभवी बदलून आणेल, हो की नाही ग? आता एकच दिवस होतोय तिला घरात येऊन, आल्या आल्या तिचा असा अपमान करू नका ना. बघा बिचारी किती घाबरली आहे. ए तू गप्पा बस, मला शिकवू नकोस. चल तुझं काम कर, निघ. शांभवी ही साडी तुम्ही बदलून आणा आणि हवं तर बेबी आत्याला पण घेऊन जा सोबत. काय रे लगेच बायकोची बाजू घेतोयस? शिंग फुटलीयत तुला? खरं तर हिची जी लायकी आहे ना त्या घरात ती सून म्हणून जायला हवी होती. म्हणजे हिनी घेतलेल्या टुकार साडीचा उदोउद झाला असता. हे राजगुरूंचं घर आहे. इथे वस्तूंना आणि माणसांना सुद्धा क्लास असतो. मुळात श्रीमंती ही रक्तात असावी लागते. काय रे ही आली आहे तर तू कामाला जाणार नाहीयेस? इथेच थांबणार आहेस? हा जा ना. गुड गुड गुड. अनिकेत नंतर नाही जरा शांभवीला पण दाखव, तिला थोडी कल्पना येऊ दे ना. नाही नाही करेक्ट आहे, पण आता कालच सून म्हणून आल्यात त्या घरात. काय दिवस त्या दोघांना जरा लग्न एन्जॉय करू दे, मग नंतर सांगतो ना सगळं समजावून. हरकत नाही, ठीक आहे, बरोबर बोलतोस. आणि हा तू ती जमिनीची फाईल बघितलीस की नाही? करू का? ती फाईल पण दाखव बायाजीला एकदा, म्हणजे कसं डोळा खालून गेलेलं बरं. बायाजी बघ एकदा. द्या द्या द्या. अरे ती फाईल तू एकदा आधी बघितलेली आहेस आणि प्रतीकने त्याची कसून चौकशी सुद्धा केली आहे. हो बाई. तरी सुद्धा एकदा नजर फिरवायची असेल तर हरकत नाही, बघू शकता. पण बाई मी काय म्हणतो, तुम्ही कुठे ती 100 पानं वाचत बसणार ना? परेश्वर मी शाळेत शिक्षिका होते की नाही, एका वेळेला 100 मुलांचे पेपर तपासले. त्यामुळे विद्यार्थ्याची गुणवत्ता काय आहे हे मला पहिल्या पानावरच कळतं. त्यामुळे द्या ती फाईल. हा ठीक आहे बाई. बायाजी बायाजी आत ये ना पटकन प्लीज. काय रे काय झालं साकेत? काय आलं? एनी प्रॉब्लेम? तुम्ही आत चला फक्त पटकन. अरे पण झालं काय? काय गे कुठे चाललीस तू? तुझ्यामुळे राजगुरू घराण्याचं स्टेटस हल्लंय. कशी सून करून आणलीये घरात? येताना काय घेऊन आली? छोटे छोटे गिफ्ट्स? देणी घेणी नाही, मानपान नाही. सोनं तर विसरूनच जा. काय गे काय दिलं तुझ्या आईने लग्नात? सोनं दिलं? चांदीची छोटी छोटी भांडी दिली? काय दिलं? आमचं राहू दे ग. मम्माला काय दिलं लग्नात? ते म्हणतात ना फुकट मिळालं की किंमत नसते. लग्न करशील का आमच्या साकेतशी? तर लगेच घरात बागडत बागडत. दीड दमडीची ऐपत नाही आणि झाली राजगुरू घराण्याची सून. हा काय ग मी अशा साड्या नेसू का? इथे नोकर सुद्धा दिमाग खात राहतात, मालकांना भिकेचे डोहाळे. ए काय ग काय विचारतेय मी? मालकांनी असे कपडे घालायचे असतात?
उपयोग आहे? पदरी पडलं आणि पवित्र झालं. जन्मभर सोसा या लोकांना. अरे आमचं स्टेटस काय, तुमचं स्टेटस काय? हं? सगळं आनंदी आनंद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण आमच्यासाठी साडी घेऊन आला. 200 रुपये की 500 रुपये? तुम्हाला तेवढीच परवडू शकते म्हणा. बस झालं, गप्प बसा आता, तोंड बंद. गप्प बस. बेबीचं तोंड बंद करणार तू? शेवटी तू तुझ्या लायकीवरच येणार. नोकरच ना, नोकर बुद्धीप्रमाणे चालणार आणि राहणार तू. बेबी आत्या, चल अनिकेत. हा ठीक आहे, चल चल चल. हा चल 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 चल. बेबी आत्या. कशी दिसते मी? ही साडी आहे ना, खरंच खूप छान आहे, खूप मस्त आहे. आणि किती हलकी आहे ही साडी. आणि कलर पण बघ ना, किती उठून दिसतोय. मला तर खूप आवडली ही साडी. बेबी आत्या, बरं झालं तुम्हाला ही साडी नाही आवडली. जान्हवी वहिनी, मला ही साडी खूप आवडली आहे. प्लीज तुमची ही साडी मी ठेवू का? प्लीज 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 प्लीज. हो, थँक्यू सो मच. बेबी आत्या, जर ही साडी तुम्ही घेतली असती ना, तर मी खूप जलस झाले असते. हा बायजी, आता हीच साडी मी ऑफिसला नेसून जाणार. कविताला पण खूप आवडेल ही साडी. मुळात हा कलरच असा आहे ना, तो कोणावरही उठून दिसेल. हो ना बायजी? म्हणजे काय, मस्त रंग आहे आणि माझी छवी तर एकदम गोड दिसते. हे वत्सला, पोरीची दृश्य काढ. बायजी, आपली छवी ना साडीत छानच दिसते. आत्ता जर का एखादा मुलगा आणला ना आणि तिच्या समोर उभा केला ना, तर एका क्षणात पसंत करेल छवीला. थँक्यू छवी, तू शांभवीची लाज राखलीस. छवी खूप छान दिसतेस, पण एका गोष्टीची कमी. कुठली गोष्ट बायजी? सांग ना. या चेनची. गळा बघ कसा ओका बोका दिसतोय. वा वा वा, आता बघ गळा कसा छान दिसतोय. काय निकेत? एकदम सुंदर. मम्मा, तू तिला सोन्याची चेन दिलीस? बेबी, मी माझ्या नातीला चेन दिली आणि त्यासाठी मी कोणालाही उत्तर द्यायला बांधील नाही. मम्मा, मी तुझी सख्खी मुलगी आहे.
तू मला कधी साधी अंगठी पण नाही दिलीस. बेबी तुला जे काय द्यायचंय ना ते सगळं देऊन झालंय. खूप दिलंय तुला मी. अगं सतत स्वतः बरोबर ना दुसऱ्यांची तुलना करू नकोस. आणि मी छवीला चेन दिली ना ते तिने शांभवीचं मन राखलं म्हणून. छवीनं घरात आलेल्या तिच्या नवीन बहिणीचं मन राखलंय. हं? अगं तिला त्रास होणार नाही अशी वागली आहे. अगं तू काय केलेस? तू नेहमीप्रमाणे आगपाखड केली असणार, दुसऱ्याची लायकी दाखवली असशील. अगं अशाने माणूस मोठा होत नाही. हे वयाच्या किती वर्षी कळेल तुला? आणि बेबी माझ्या छवीने ना हे या वयात करून दाखवले. कळलं तुला? छवी मला तुझा खूप अभिमान आहे. या बेबीपेक्षा छवीचं कौतुक नको झालंय मला. हिचा आधी बंदोबस्त करायला हवा. शांभवी काय गोड दिसते की नाही माझी छवी? हो बाई आजी, खूप गोड दिसते. शांभवी तू नको टेन्शन घेऊ, नको मनाला लावून घेऊ. बेबीची ना सवय करून घेतो आता. आणि शांभवी ही जी साडी आहे ना ती खरंच खूप छान आहे. शांभवी वहिनी, तुझं गिफ्ट एकदम बेस्ट आहे. ते सगळे ठीक आहे, पण छवी, पण मला काय वाटतं छवी, नेक्स्ट टाइम पासून साडी वगैरे घालू नको तू प्लीज. अरे नेसू नको रे. अगं हा तेच ते नेसू नको म्हणजे. का? का म्हणजे अगं साडी मुली नेसतात ना. तू कुठे मुलगी आहेस? उगाच साडी नेसून सालस प्रेमळ दिसशील आणि कोणीतरी साधा भोळा मुलगा फसेल ना आयुष्यभरासाठी. फिरंग्या तुला मी सोडणारच नाही. अरे बे झालं परत सुरू यांचं. मला का माहिती तिला सांग ना. मला मध्ये घेऊ नका. तुला तर शांभवी बघितलंस, तू सगळ्यांचं इतकं आपुलकीने करतेस ना की त्या प्रेमाच्या रंगात अख्खं घर न्हाऊन निघालंय. अशीच राहा. खरंय, अगदी बरोबर बोललीस ग. छवीच्या मनात जागा निर्माण त्यासाठी हे काम मनावर घेतलं. छवी यार तू फिरंग्या तू सारखं काय मला बोलत असतोस? तू सारखं मला चिडवत अरे पण मी काय मला सांग, मी काय चुकीचं बोललो? चुकीचं काय बोललास? काय सारखं तेच बोललो ना. तुला तर ना आता अगं दिसते मुळासारखी नाही. अरे अरे नाही का नाही. अरे 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 तू यार छवी तू. अरे यार तू छवी छवी लागते मला. हे तुझे पुरुषासारखे हात लागतात ग. माझे हात मग पुरुषासारखे काय? आहेत. माझे हात पुरुषासारखे आहेत. तुला तर ना आता मी मारू नको मारू नको. अच्छा मारू नको. ठीक आहे, नाही मारत. मी तुला हात पण नाही लावणार आता. आता मी माझं अस्त्र बाहेर काढेन. कसलं अस्त्र? माझं अस्त्र. कुठलं अस्त्र माझं अस्त्र म्हणजे? बघायचंय? हे छवी तू ते करतेस का? बघायचंय? नाही, करू तुला माहिती आहे ना मला गुदगुल्या होतात खूप. करू? नाही नाही हा? नाही. हा? अरे करू? छवी, नाही ना मला. अरे? मला गुदगुल्या होतात नाही. अरे पण मी अजून केलंच नाही. तुला मी हात पण नाही लावलाय. मला ते बघूनच गुदगुल्या होतात. अच्छा. तू प्लीज हो लांबच का? राहा. नाही हो का? नाही. छवी नाही. छवी नाही ना. छवी नाही. आता का मुलीसारखं बघतोस तू? नाही नाही. तू छवी नाही बघ मला. मला गुदगुले होत आहे यार. छवी थांब थांब. वेळेस का? आणि सी माझे एम्प्लॉईज आले तिथे. त्यांच्यासमोर माझी इमेज ब्रेक करू नको. बघ प्रतीकला किती ऑकवर्ड होतंय. हा प्रतीक रिलॅक्स रिलॅक्स.
बाय द वे ते प्रोजेक्टचं सगळं क्लिअर आहे मला, फक्त एक इम्पॉर्टंट क्वेश्चन राहिलाय. काय प्रश्न आहे? पण खरं खरं उत्तर द्यायचं. खरं खरं मला सांग, छवीला ही साडी सूट होत नाही ना? अरे कारण साडी फक्त मुलींना सूट होते आणि छवी कुठे मुलगी आहे? हो ना, हो बोल, हो बोल, हो म्हण प्रतीक, हो म्हण, हो ना, बोल, हो म्हण, हो म्हण, हो म्हण. तो सेक्रेटरी आहे ना तुझा, तो होच बोलणार. अरे चमचा आहे ना तुझा. हे चमचा वगैरे काय म्हणतेस हा? हे चमचा वगैरे, हे छवी चमचा वगैरे नाही आहे तो माझा. हे, तू मारतेस काय रे मला? तू थांब आता, तू थांब, तुला नाही सोडणार मी, तू थांब. साडीमध्ये खूप कमाल दिसते छवी. याचं छवी प्रेम माझ्या उपयोगी पडणार. इमोशनल फूल बनवून हे काम करून घ्यावं लागणार. प्रतीक, छवी अशीही खूप गोड दिसते नाही का? छवीला जर पटवायचं असेल ना, तर हे प्रोजेक्ट हातात घे, स्वतःला सिद्ध करून दाखव आणि मग बघ की तुझ्यावर लटकून झालीच म्हणून समज. अरे ऐक ना प्रतीक, मम्मा मम्मा, तुला ना नको त्या लोकांचा पुळका आहे, नको त्या लोकांचं कौतुक आहे तुला. हे हे एक दिवस लोक आहे ना तुझ्या नाकी नऊ आणतील, तुझ्या डोक्यावर बसून तुला त्रास देतील, तेव्हा कळेल तुला बेबीची किंमत बेबी आत्या, काय आहे. हिच्याकडे बघा, हिला काय बघायचं? जरा प्रेमाने बघा ना, किती साधी आहे, सालस आहे, आपल्या दादूला शोभेल अशी आहे. हो, अगदी दोघा लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे. ही घरात आल्यापासून घरात उजेडच पडलाय. बेबी आत्या, जरा शांत व्हा ना प्लीज. बघा, तुम्ही सतत वाईट विचार केलात ना तर तुम्हाला कोळसाच दिसेल, चांगलं काही दिसणारच नाही. पण थोडा चांगला विचार कराल तर तुम्हाला शांभवीमध्ये हिऱ्याचे लाख गुण दिसतील. हो, तुला बरे दिसले हिऱ्याचे लाख गुण? मामा बरोबर राहून तुला पण लेक्चर द्यायची सवय लागली आहे? नाही बेबी आत्या, तसं नाहीये. अहो, सुरुवातीला तर माझा पण खूप मोठा गैरसमज झाला होता शांभवी बद्दल, पण आता तसं नाही. माझा पूर्ण विश्वास आहे आता हिच्यावर. तुम्ही पण राग सोडून द्या ना प्लीज. थँक्स छवी. असंच दिवसेंदिवस मी तुझा विश्वास जिंकणार आणि मग तुझ्या हातून तुझं या घरातलं स्थान पण बळकावणार. तू ते मला कधी दिलंस तुझं तुलाही कळणार नाही. निघा तुम्ही दोघी. तुझी वकिली करून झाली असेल ना तर हिला घेऊन निघ, माझ्या डोक्यात जाऊ नकोस. हा हो बेबी आत्या, आम्ही निघणारच आहोत. पण मी काय म्हणते, पुन्हा एकदा नीट विचार करून बघा ना. ए बाई, मी विचार पक्का केलाय, आता तो बदलणार नाही. आता तू हिला घेऊन निघतेस की नाही? हा ठीक आहे, आम्ही जातो. पण बेबी आत्या, तुम्ही सुद्धा बाकी सगळ्यांची गिफ्ट बघायला आला असतात तर बरं वाटलं असतं. मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. आता 3 महिन्याच्या आत तुम्ही दोघी निघता की मी तुम्हाला धक्के मारून बाहेर काढू. नाही, जातो आम्ही. वहिनी, चल. एक वेळ दगडाला पाझर फुटेल, पण बेबी आत्या ठीक आहे, चल. बेबी आत्या दगड आहे का? एक दिवशी हा दगड तुमच्या डोक्यात घालून तुमचा कपाळ मोक्ष नाही केला ना तर नावाची बेबी नाही. जस्ट वेट अँड वॉच. बेबी कसं सगळं उद्ध्वस्त करते. वहिनी, पण काही म्हणा, तुझी चॉईस एकदम भारी आहे.
मला खूप आवडली ही साडी, किती हलकी आहे. ऐक ना, तू बेबी आताच इतकं नको ना मला लावून घेऊस. का ते सगळ्यांना असंच बोलतात. तू गिफ्ट आणलीस ना सगळ्यांना, चल आपण देऊया. नाही नको ना छवी प्लीज. अगं नको, असं काय करतेस तू? तू इतक्या प्रेमाने सगळ्यांसाठी गिफ्ट आणलीस. चल आपण देऊया. मी आहे ना सोबत तुझ्या. चल नको ना प्लीज छवी, सगळ्यांना नाही आवडली तर नको नको, त्यापेक्षा आपण द्यायलाच नको गिफ्ट. अजिबात नाही, गिफ्ट तर द्यायचेच. आणि अगं राजगुरूंच्या सुनेकडून पहिलं गिफ्ट आलंय म्हटल्यावर का नाकारतील सगळे? नाही नाकारणार कोणी. मी तुला सांगते ना, उलट अगं सगळे कौतुक करतील. मी एक काम करते, मी सगळ्यांना बोलवते वरती. नाही तर नको, आपण ही बॅगच घेऊन जाऊयात ना खाली. चल चल चल. नक्की ना? नक्की, सगळ्यांना आवडतील गिफ्ट. आणि छवी सोबत आहे ना, मग कुठलंच टेन्शन घ्यायचं नाही. चल चल ना.